नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक झेंडे. तुम्ही आहात चोर भाऊ चॅनलवरती. शाळेत जाऊन लहान मुलांच्या मनावरती नाही ते विचार टाकणं. विचार करा, तुमचा मुलगा मुलगी, लहान मुलगा मुलगी शाळेत जात असेल आणि त्यांना नाही ते विषय त्यांच्या डोक्यात जर कोण घालत असेल, तुम्हाला किती राग येईल. तुमच्या लहान मुला मुलींना कोण कुत्र्या म्हणत असेल, हरामखोर म्हणत असेल, नालायक, अशा पद्धतीचे शब्द तुमच्या मुला मुलींना जर घेत असतील तर तुम्हाला काय वाटेल. बापाने व्याजाने पैसे आणलंय, हातात मोबाईल दिलाय. असंच महाराष्ट्रात प्रबोधनकार, स्वतःला प्रबोधनकार म्हणणारे वसंत हंकारे सर, आज यांच्याविषयी आपण बोलणार आहे. महाराष्ट्रामध्ये असं प्रबोधनकार बरेच होऊन गेलेत, ज्यांनी महाराष्ट्र सुधरवलं आहे. महाराष्ट्रात नवीन महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आता तोच महाराष्ट्र बिघडवण्याचं काम हे वसंत हंकारे सारखे प्रबोधनकार करतात. यांचा एक स्वतःचा पॅटर्न आहे. महाराष्ट्राला प्रबोधन करतोय असं दाखवणं, गावागावातल्या शाळेमध्ये जाणं, शाळेतल्या मुलांना, शिक्षकांना त्यांच्या बोलण्यातनं प्रभावित करणं, लोकांना त्यांच्या आई वडिलांच्या बद्दल प्रेम जाग करणं, हे यांचं काम आहे. हे त्यांचं काम असू शकतं, पण त्यांची जी पद्धत आहे अतिशय घाणेरडी पद्धत आहे, अतिशय चुकीची पद्धत आहे, ज्याकडं आज महाराष्ट्रानं लक्ष दिलं पाहिजे. कोणता असा गेस्ट लेक्चरर, प्रबोधनकार शाळेत जाऊन लहान मुला मुलींच्या समोर असले घाणेरडे विषय मांडतोय? कुठला असा प्रबोधनकार आहे जो लहान मुलांच्या, जे वयानं लहान मुलं मुली आहेत त्यांच्या समोर असले घाणेरडे विषय मांडून त्यांच्या लहान वयाच्या मनावरती असला घाणेरडे विचारांचा प्रभाव या वयात पाडायला लागलेत? कोणतं असं शिक्षक आहे ते जे अशा प्रबोधनकारांना शाळेमध्ये बोलवतात गेस्ट लेक्चरर म्हणून? त्या शिक्षकांना लाज वाटली पाहिजे. सगळ्यात पहिला आपण कोणाला बोलवतोय, लहान मुलांच्या मनावरती काय परिणाम होतोय, त्या लहान मुला मुलींना असले घाणेरडे विषय त्यांच्या समोर मांडणं. कोण कोणासोबत लपडं करतंय, कोण कोणासोबत पळून निघाले. अरे त्या लहान मुली आहेत, त्या लहान मुली 10, 12, 14, 16 वर्षाच्या मुली आहेत, त्या लहान मुली, आणि त्यांना तुम्ही म्हणताय तुम्ही कुठल्या कुत्र्यासोबत बोलताय, तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या विरोधात जाताय, असं त्यांना त्यांच्या मनावरती बिंबवलं जातंय. भले यामध्ये समाजामध्ये 31% जनता अशी असेल, पण याचा अर्थ हा नाही की संपूर्ण महाराष्ट्र बाद झालाय. कोणत्या हिशोबानं तुम्ही बोलताय की तुम्ही सुधारलं पाहिजे? कोणत्या विचाराने तुम्ही त्या मुला मुलींना नावं ठेवताय? तुम्हाला कोणी अधिकार दिला शाळेत जाऊन अशा लहान मुला मुलींच्या मनावरती असलं घाणेरडं विचार लादण्याचा? हे तुमचे विचार आहेत असं तुम्हाला वाटतं, तुम्ही प्रबोधनकार आहेत. सगळ्यात वाईट याचं वाटतं की ते पालक आणि ते शिक्षक अशा प्रबोधनकारांना शाळेत बोलवतात. जर तुम्हाला एवढंच जर प्रबोधन करायचं आहे ना, जर कॉलेजमध्ये जाऊन त्या मुला मुलींना समजवा जावा. कॉलेजमध्ये जावा, जे 18-19 वर्षाच्या वरचे आहेत त्या मुला मुलींना जावा, तिथं जाऊन समजवा जावा आणि त्यांचं विचार, तुमचं विचार त्यांना मांडायला हवा. तेवढी हिंमत नसेल का त्या लहान मुला मुलींच्या, त्याचं वय तरी बघा, त्याच्यासमोर तुम्ही कुठला विषय काय मांडतायसा? जे शिक्षक यांना बोलवतात त्या शिक्षकांना पण लाज वाटत नाही? आजकाल असले जे प्रबोधनकार आहेत, स्वतःच्या रील्स बनवण्यासाठी, रील्स कट करण्यासाठी, मी म्हणेन इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती फेमस होण्यासाठी यांचं नाही ते टोटकं असं सोशल मीडियावरती हे अवलंबत आहेत आणि त्याला आपला समाज बळी पडतोय. हे डोळं उघडण्याचं काम आहे. इंस्टाग्रामवरती नाही ते व्हिडिओ टाकणं, लहान मुलींना सगळ्या स्टेजवरती रडायला लावणं, ज्या संपूर्ण शाळेला रडायला लावणं, त्या पालकांना रडायला लावणं,
कोणतं प्रबोधन आले तुमच्यात हे? त्या लहान मुली आहे त्या 10, 4, 5, 6वीच्या, आणि तुम्ही नाही ते विषय तुम्ही त्यांच्यासमोर मांडताय. तुम्ही कुठल्या कुत्र्यासोबत बोलताय, काय बोलताय, हरामखोर आहे तो, हे आहे ते आहे. तुम्हाला कुणी अधिकार दिला तुम्हाला की दुसऱ्यांच्या मुलाला कुत्र्या, हरामखोर, नालायक असला यूज करण्याचा, असले शब्द वापरण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्हाला वाटतं तुम्ही प्रबोधनकार आहात? स्वतःच्या व्हिडिओवरती एका कोपऱ्यात प्रबोधनकार लिहिणं म्हणजे प्रबोधन होत नाही. एवढं लक्षात ठेवा. प्रबोधन करणं म्हणजे समाजाला एक चांगल्या पद्धतीनं, चांगल्या डायरेक्शननं नॉलेज देणं असतंय, एक प्रकारची दिशा दाखवून असतंय. ही तुम्ही कसली दिशा दाखवताय समाजाला? समाजाला तुम्ही स्वतःला प्रबोधनकार म्हणून घेऊन त्या प्रबोधनकारांचा अपमान करताय, जे पाठीमागं होऊन गेलेले आहेत, ज्यांनी समाज सुधारवलाय. आणि आज तुम्ही हा समाज बिघडवण्याचं काम करताय, ते खोटा मुखवटा घालून, ज्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही समाज प्रबोधन करताय. एक मुद्दा तुमचा बरोबर पण असेल. तुम्ही लहान मुलींना त्यांच्या आई वडिलांची रिस्पेक्ट, किंमत करायला तुम्ही त्यांना मदत करताय. पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही सगळ्या मुलींना त्या घाणेरड्या रांगेत उभं कराल, जे तुम्ही आरोप करतायसा. कुठल्या पद्धतीने तुम्ही बोलताय? विचार करा. सगळ्या पालकांनी विचार करण्याची गरज आहे. तुमच्या मुलीला जर कोण कुत्र्या म्हणत असेल, हरामखोरा म्हणत असेल, काय लाज वाटली पाहिजे बोलताना की ह्या पद्धतीचं प्रबोधन, या पद्धतीचं स्पष्ट हे सगळं शाळेत चाललेलं आहे. तुम्ही जर या रील्स बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल काय हे काय आहे. हे नाटकं आहेत, नाटकं सगळी. खुर्चीवर उभा राहणं, मुलींना शपथ घ्यायला लावणं, आई वडिलांची शपथ घ्यायला लावणं, डोक्यावर हात ठेवून समाजाचं प्रबोधन हे करायला निघालेत. स्वतःची भाषा समजा, स्वतःची भाषा आधी सुधारा. स्वतःची भाषा, जी मराठी भाषा आपण गर्वाने बोलतो मराठी भाषा आहे, ती मराठी भाषेला तुम्ही बदनाम करताय. शाळेमध्ये कोणती भाषा यूज केली पाहिजे? त्या शाळेत तुम्ही जाताय, ते शिक्षक ते तुम्हाला तिथं बोलवतायत प्रबोधन करायसाठी. चांगल्या पद्धतीने गेस्ट लेक्चरर बना ना. चांगल्या पद्धतीचं नॉलेज मुलांना ट्रान्सफर करा की कशा पद्धतीने तुम्हाला आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. कोणतं नॉलेज तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही काय बनू शकाल पुढे फ्युचरमध्ये जाऊन, हे कसलं नॉलेज पाठवताय तुम्ही? हे कसलं नॉलेज तुम्ही देताय? सगळ्या जगासमोर तुम्ही नाही ते विषय लहान मुलींच्या समोर मांडून तुम्हाला असं कळत नाही का की तुम्ही एक गुन्हा करत आहात? कुठल्या अधिकारानं, कोणता कायदा तुम्हाला हे सांगतोय की लहान मुलांच्या मनावरती एवढं घाणेरडे विचार लादण्याचा? हे स्पष्ट आज महाराष्ट्रात चाललेलं आहे. हे महाराष्ट्राने याची दखल घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. नक्की तुम्हाला जर वाटत असेल तुमचा मुलगा, तुमची मुलगी यामध्ये अडकायला नको, तर यावरती आवाज उठवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि असे प्रबोधनकार महाराष्ट्रात होऊ नये ही एकच इच्छा व्यक्त करतो. कारण महाराष्ट्र हा आंबेडकरांचा आहे, महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा आहे, संभाजी महाराजांचा आहे. कसलं त्यांचे विचार होतो थोर. आणि हे तुम्ही जे विचार, तुमचं जे विचार आहे थर्ड क्लास, तुमचं विचार तुम्ही ज्या मुलींच्या समोर, समाजासमोर मांडतायसा, हे सगळ्यात चुकीचं आहे.